नमस्कार. नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक सणामागे एक गूढ, एक अर्थ आणि एक आत्मिक भावना असते. नागपंचमी हा त्यापैकीच एक अनोखा आणि पवित्र सण आहे, जो दरवर्षी श्रावण महिन्यात शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी सर्पदेवतेची पूजा करतो, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचं रक्षण करतो आणि त्यांच्या कोपापासून संरक्षण मिळावे यासाठी प्रार्थना करतो. सर्प म्हणजे केवळ भय नाही, तर तो शक्तीचा प्रतीक आहे. आपल्याला लहानपणापासून साप म्हणजे विषारी भयानक प्राणी वाटतो, पण भारतीय परंपरेत हे सर्प हे पूजनीय मानले गेले. भगवान शंकरांच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूची शेषनागावरची विश्रांती, गणपती बाप्पाच्या पोटाभोवतीचा नाग, या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्प केवळ एक प्राणी नसून शक्ती, संयम आणि जागृतीचं प्रतीक आहे असं शिकवतात. साप हे शेतीसाठी खूप उपयुक्त प्राणी. ते उंदीर व इतर कीटक खाऊन शेतीचं नुकसान टाळतात. पावसाळ्यात त्यांच्या घरात पाणी साचतं म्हणून ते मोक्या जागी येतात. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी जमीन नांगरणं, खोदणे टाळलं जातं, कारण त्या क्रियेमुळे त्यांना इजा होऊ शकते. म्हणूनच अशी ही परंपरा आपल्याला निसर्गाशी समजून घेऊन जगायला शिकवते. या दिवशी घरातील भिंतीवर किंवा जमिनीवर नागाचं चित्र काढलं जातं किंवा मातीचा नाग तयार केला जातो. त्याला दूध, फुलं, दुर्वा, कुंकू, फुलं असे अर्पण करून पूजा केली जातात. स्त्रिया उपवास करतात आणि भावासाठी, कुटुंबासाठी सुखशांती आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. काही ठिकाणी नागदेवतेची गाणी, कथा आणि ओव्याही म्हणण्याची प्रथा आहे. नागपंचमी म्हणजे एक पूजा नव्हे, तर ती एक अंतर्मुख होण्याची संधी आहे. सर्प हे आपले कुंडलिनीचे शक्तीचं प्रतीक आहे. ध्यान, मंत्र जप, साधना यासाठी ही तिथी फार शुभ मानली जाते. आजच्या यांत्रिक युगात आपण निसर्गापासून दूर जातो. नागपंचमी आपल्याला आठवण करून देते ती प्रत्येक जीवाचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. आपण जर सृष्टीची काळजी घेतली तर सृष्टीही आपली काळजी घेईल. नागपंचमी हा सण श्रद्धेचा, निसर्गप्रेमाचा आणि सर्पप्रेमाचा आहे. आपण फक्त सण साजरे करू नयेत, तर त्यामागील अर्थ, संदेश आणि शहाणपणा समजून घेऊन जगणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद. नमस्कार. नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक सणामागे एक गूढ,